विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना केंद्रामध्ये अर्थात रेल्वेमध्ये ALP म्हणून अर्थात असिस्टंट लोको पायलट म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कारण ALP अर्थात RRB कडून ALP साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदाचं नाव आहे असिस्टंट लोको पायलट. एकूण जागा आहेत 9,900. आजच्या व्हिडिओमध्ये वयोमर्यादा यावरती आपण बोलणार आहोत. किती वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल, सूट कोणाला असणार आहे वयामध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर ही जी परीक्षा आहे या परीक्षेचा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये CBT 1 आणि CBT 2 अशा दोन एक्झाम आपल्याला द्यायचे आहेत. या दोन्ही एक्झामचा सिलेबस अत्यंत चांगल्या आणि सोप्या पद्धतीने शिकवलेला आहे या बॅचमध्ये. ही बॅच तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. महाराष्ट्रातील मराठी मुलांचा फायदा व्हावा, सिलेक्शन व्हावं हा विचार करून ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये वयोमर्यादा मोजण्याचा दिनांक कोणता, वयोमर्यादेत सूट कुणाला मिळणार आणि कोविड-19 ची सूट मिळणार का यावरती आपण चर्चा करूया. ही आहे आपली जाहिरात. जाहिरातीमध्ये पदाचं नाव आहे असिस्टंट लोको पायलट. पद आहेत 9,900 आणि पगार आहे आपल्याला 19,900. म्हणजे सुरुवातीला 40 ते 45,000 रुपये पगार आपल्याला या पदाचा लगेच चालू होतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोण फॉर्म भरू शकतो, तर जो विद्यार्थी 10वी उत्तीर्ण आहे आणि त्यासोबत त्याचं ITI झालेलं आहे असा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो. ITI मध्ये हे जे ट्रेड सांगितलेले आहेत या ट्रेडमध्ये जर त्याचं अप्रेंटिसशिप झालेलं असेल तर तोही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. त्याच पद्धतीनं जर त्याचा 3 वर्षाचा डिप्लोमा झालेला असेल, एकतर मेकॅनिकलमध्ये, इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा ऑटोमोबाईलमध्ये, तर तोही फॉर्म भरू शकतो. किंवा ज्या विद्यार्थ्याची डिग्री झालेली असेल याच्यामध्ये, या इंजिनिअरिंगमध्ये, तर तोही फॉर्म भरू शकतो. महत्वाचा मुद्दा वयोमर्यादा जाणून घेऊया. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या, फॉर्म भरायचा आहे 10 एप्रिल पासून. 10 एप्रिलला फॉर्मची सुरुवात होणार आहे. त्याच वेळेस डिटेल जाहिरात सुद्धा येणार आहे. आता मागच्या वर्षीच्या जाहिरातीचा संदर्भ घेऊन आपण एज मर्यादा सांगत आहोत, हे लक्षात घ्या. आता यामध्ये एज मर्यादा जर पाहिली आपण तर ओपन कॅटेगरीला 18 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आणि वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे तो आहे 1/7/2025. म्हणजे 1 जुलै 2025 ला कमीत कमी आपलं वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे. 30च्या पुढे आणि 18च्या अलीकडे चालणार नाही. हे आहे ओपन कॅटेगरीला. मग यामध्ये रिलॅक्सेशन कोणाला आहे, तर रिलॅक्सेशन बघा, तुम्ही जर SC ST मध्ये असाल तर अधिकचे 5 वर्ष म्हणजे 30 अधिक 5 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. तुम्ही OBC मध्ये असाल पण तुमच्याकडे NCL असलं पाहिजे तर तुम्हाला 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे. म्हणजेच तुम्ही 33 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतात. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल, आता एक्स सर्व्हिसमॅन जर ओपन कॅटेगरीतला किंवा EWS मधला असेल तर त्याला सेवा कालावधी अधिकचे 3 वर्ष एवढी सूट आहे. एक्स सर्व्हिसमॅन जर OBC NCL असेल तर 6 वर्षापर्यंतची म्हणजे सेवा कालावधी अधिकचे 6 वर्ष एवढी सूट आहे. एक सर्व्हिसमॅन SC किंवा ST मध्ये असेल तर सेवा कालावधी अधिकचे 8 वर्ष एवढी सूट यामध्ये आहे. आता एखादा उमेदवार ऑलरेडी रेल्वे विभागात काम करत असेल तर त्याने 3 वर्ष सेवा बजावलेली असणं गरजेचं आहे. तो ओपन किंवा EWS मध्ये असेल तर 40 वर्षापर्यंत, OBC NCL असेल तर 43 पर्यंत आणि SC ST असेल तर 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल. आता कॅन्डिडेट्स हु आर वर्किंग इन क्विझी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस ऑफ द रेल्वे, म्हणजे जर तुम्ही रेल्वे विभागामध्ये जर कॅन्टीनमध्ये, कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये किंवा रेल्वेच्या एखाद्या संस्थेमध्ये काम केलेलं असेल तर तुम्हाला सेवा कालावधीपर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे किंवा 5 वर्ष. जे लहान असेल ती सूट या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. आता फिमेल कॅन्डिडेट्स हु आर विडो, म्हणजे एखादी महिला जर विडो असेल, डायव्होर्स झालेला असेल किंवा ज्युडिशियली सेपरेट असेल पण तिने दुसरं लग्न केलेलं नसलं पाहिजे तर अशा महिलांच्या बाबतीमध्ये ओपन किंवा EWS कॅटेगरी असेल तर 35 वर्षापर्यंत, OBC NCL असेल तर 38 वर्षापर्यंत आणि SC ST असेल तर 40 वर्षापर्यंत हा फॉर्म आपल्याला भरता येणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मग याच्यामध्ये कोविड-19 ची काही अतिरिक्त सूट मिळेल का, तर विद्यार्थी मित्रांनो कोविड-19 ची सूट मिळण्याची इथे बिलकुल शक्यता नाही. ऍड आल्यानंतर हे स्पष्टच होईल. पण कोविड-19 ची सूट ही मागच्या ऍडला लागू होती, आता ह्या ऍडला ती लागू असण्याचं काही कारण नाही, कारण ती सूट फक्त एकदाच देय आहे. त्यामुळे या ऍडला ती सूट नसेल 100%, तरी ऍड आल्यावरती सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेच्या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक असिस्टंट लोको पायलट साठी रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करण्यात आलेली आहे. या बॅच मध्ये CBT 1 आणि CBT 2 चा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. ITI चे हे जे ट्रेड आहे या ट्रेडच्या अनुषंगानं जो काही सिलेबस आहे तो सगळा सिलेबस या बॅच मध्ये उपलब्ध आहे. इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा. बॅच मध्ये TCS टेस्ट सिरीज आहेत, बॅच मध्ये नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे.
इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा, बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888252117 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे या एक्झामचे आणखी नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.